आता छत्रपती संभाजीनगरची जागा जागा भाजपला सुटली। महायुतीमध्ये अधिकृत उमेदवार हा भाजपचा असेल असं ठरलं। पण असं असताना शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केला होता। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर समीर सत्तार यांनी माघार घेतली। समीर सत्तार आणि त्यांचे वडील मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून आले, म्हणजे अब्दुल सत्तार आणि समीर सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटून आले। त्यानंतर समीर सत्तारांनी तात्काळ दुसरा मोठा राजकीय डाव टाकला। विधान परिषदेतून माघार घेताच समीर सत्तार यांनी जिल्हा बँक निवडणुकीकरता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतलं बंड मुळात जिल्हा बँकेवरील वर्चस्वाकरता तर नव्हतं ना, अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। म्हणजे इकडे समीर सत्तार यांनी विधान परिषदेतून माघार घेतली, पण तिकडे त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीकरता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। म्हणजे एकतर आधीपासूनच जिल्हा बँक निवडणुकीकरता आपला उमेदवारी अर्ज भरायचा आणि त्याकरता विधान परिषदेमध्ये दबाव टाकायचा, असं काही होतं का? हे सगळं आपण विचारूया आमच्या प्रतिनिधींना। अविनाश कानडजी आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय? निश्चितच सुवर्ण, आपण जर बघितलं तर विधान परिषद निवडणूक ज्यावेळेस घोषित झाली त्यावेळेस अर्ज घेण्यास जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस हा अर्ज अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी देखील घेतलेला होता। ही जागा महायुतीमध्ये भाजपला सुटलेली होती। असं असताना देखील शिवसेनेनेच ही जागा लढवावी असं शिवसेनेचं मत होतं। पारंपरिक मतदारसंघ हा आमचाच असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं। तर जे संख्याबळ आहे ते आमचं जास्त आहे, त्यामुळे भाजप आग्रही होतं। अखेर महायुतीत निर्णय झाला, ही जागा भाजपला गेली। त्यानंतरही सत्तार पुत्राने अर्ज कायम ठेवल्याने बंडखोरी झाली होती। अखेर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या नंतर हे बंड शेंबले असले तरी दुसरीकडे जिल्हा बँकेमध्ये सत्तारांनी मोठा डाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्हा बँकेची देखील निवडणूक होऊ घातली आहे आणि त्यामध्ये सत्तार पुत्र समीर सत्तार यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे, अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे थेट आता जी लढत आहे ती मंत्री अतुल सावे यांच्यासोबत होती आहे, कारण यावेळी जिल्हा बँकेमध्ये मंत्री अतुल सावे यांनी स्वतः अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा जिल्हा बँकेमध्ये युतीतच कुस्ती पाहायला मिळते। थोड्या वेळापूर्वीच आपण अतुल सावे यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी ठाम सांगितले यावेळेस बँक आम्ही कुणाला नाही, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी भाजप तिथं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालत आहोत आणि ही निवडणूक आम्हीच लढणार आहोत। आणि सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, तर आम्ही देखील आता सत्तारांची भेट घेऊन त्यांना युतीत लढण्याचं सांगू। तसं नाही झालं तरी भाजप आपणच जागा लढवणार असल्यावर ठाम आहे। त्यामुळे जिल्हा बँकेत पुन्हा एकदा सत्ता संघर्ष आपल्याला शिवसेना आणि भाजपमध्येच पाहायला मिळतोय। विधान परिषद असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, यामध्ये युतीमध्येच कुस्ती होती आणि आता ती जिल्हा बँकेतही ठाम आहे। तर दुसरीकडे सत्तारांचं दबाव तंत्र असं देखील बघितलं जाते की विधान परिषद मागे घेऊन जिल्हा बँक आपल्या ताब्यात घेण्यासाठी हे प्रयत्न होते का, त्यासाठी हा विधान परिषदेमध्ये अर्ज दाखल केला होता का, अशा देखील चर्चा आहेत। त्यामुळे आता नक्की काय निर्णय महायुतीचा होतो याकडे लक्ष लागून राहिलं। अविनाश, असं तर झालं नाही की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर अशा प्रकारे पाऊल समीर यांनी उचललेलं आहे? आपण तसं म्हणू शकतो की सत्तार यांनी दबाव तंत्रासाठीच किंवा म्हणजे विधान परिषदेतून आम्ही जरी माघार घेत असलो तरी मग जिल्हा बँक आम्हाला द्यावी असं हे सरळ गणित असू शकतं। पण दुसरीकडे ज्यावेळेस ही भेट झाली, म्हणजे मुख्यमंत्र्याची भेट झाली आणि उपमुख्यमंत्र्याची भेट झाली आणि त्यानंतर अतुल सावेंची ही प्रतिक्रिया बोलकी आहे की असं कुठलंही ठरलेलं नाही, तुर्तास असं तरी दिसतंय। कारण जर तसं ठरलेलं असतं तर स्वतः मंत्री अतुल सावे ही या निवडणुकीत उतरले नसते, कारण अतुल सावे स्वतः निवडणुकीत उतरले असल्या कारणाने भाजप माघार घेईल असे चिन्ह तुर्तास तरी नाही। त्यामुळे हा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार हे स्पष्ट आहे। जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा बघायला मिळणार छत्रपती संभाजीनगरमध्ये। एका बाजूला भाजप, एका बाजूला शिवसेना। अविनाश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। याच निवडणुकीकरता संजना जाधव आणि मंत्री अतुल सावे यांनी फॉर्म भरल्याची माहिती मिळते। जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार संजना जाधवांसह 8 उमेदवारांनी एकूण 10 अर्ज दाखल केलेले आहेत। त्यामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार आहे।